संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पारधी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शेवराबाई सामाजिक संस्था यांच्या वतीने भव्य आदिवासी पारधी मेळावा शनिवार आणि रविवार 2 दिवस आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला सर्व आदिवासी बांधवांनी हजेरी लावावी असं आवाहन शेवराबाई संस्था अध्यक्ष नामदेव भोसले यांनी दैनिक संध्याचे प्रतिनिधी संजय सोनवणे यांच्याशी बोलताना केलंय। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दादासाहेब इदाते, आदिवासी मंत्री अशोक उईके, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल इतर मान्यवर कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। नमस्कार, मी नामदेव भोसले। आपल्या पुढे सादर होताना अतिशय आनंद होत आहे। अखिल भारतीय आदिम महासंघ आणि शेवराई संस्थेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाचा महामेळावा हा डोंगोट मल्लिकनाथ मठ येथे भरवण्यात आलेला आहे। सदर कार्यक्रमाला मान्य अजितदादा पवार साहेब आणि बावनकुळे साहेब, आदिवासी मंत्री अशोक उईके साहेब, नरहरी झिरवळ साहेब आणि त्या ठिकाणी डोंगोट तालुक्याचे मान्य आमदार राहुलदादा कुल या सर्वच्या उपस्थितीमध्ये उद्याचा महामेळावा या ठिकाणं मल्लिकनाथ मठ या ठिकाणं भरवण्यात येत आहे। उद्याच्या येते 31ला ज्या समाजाला टाकून नजरेने पाहिजे होतं ते चोर दरोडेखोर म्हणून समजलं होतं, अशा आदिवासी पारधी समाजाचा एक महामेळावा एक वेगळ्या पद्धतीनं सादर भरवून त्या ठिकाणं त्यांना जातीचे दाखले, रेशनिंग कार्ड आणि घरकुल या अशा विविध योजनांचं त्या ठिकाणं काही कुटुंबाला, गरीब कुटुंबाला वाटप करण्यात येणार आहे या महामेळाव्यामध्ये। आणि सदर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन होत आहे। तसं सांगायचं झालं तर भारतामध्ये हा महामेळावा हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होत आहे आणि भारतातील 20 राज्यातील आदिवासी पारधी समाजातील प्रांत प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहतात। या ठिकाणी आनंदाची बातमध्ये विविध विषयातून महाराष्ट्र राज्यातील विविध संघटनांनी सहभाग घेतलेला आहे। त्या संघटनाचं स्वागत आम्ही शेवराई सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यास त्यांची तयारी आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या पै पाहुण्यांचं स्वागतासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणी स्वागतासाठी उभे आहोत। आपण सर्वजण या आणि त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सामील होऊन आदिवासींचे प्रश्न कशा स्वरूपात एक जीवानं एक मनानं थांबवता येतील या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सामील होऊया आणि आदिवासींना एक जीवानं पुढे नेण्याचा प्रयत्न करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।